नमस्कार मंडळी, मी चालवतो अलिबागला. तर रस्त्याची अवस्था तुम्हाला दाखवतो मी. आज तारीख आहे 4 जुलै. थांबा दाखवतो तुम्हाला मी. हा रस्ता आहे अलिबागचा. हा जो ब्रिज हा ब्रिज जातो स्ट्रेट आपल्या सरळ, आणि आपण ब्रिजच्या खाली उतरतो. खाली उतरून आपण ह्या रस्त्याने स्ट्रेट बाहेर पडतो. लेफ्ट मारून जातो वडखळला, राईट मारून तो अलिबागला. तो हा पेवर ब्लॉक लावलेत ना, त्याची अवस्था एवढी विकट झाली आहे ना, काय सांगू तुम्हाला. हे पेवर ब्लॉक तिकडून काय काय ठिकाणी खराब आहेत, ते बघा. तिकडून काय काय ठिकाणी खराब आहेत. पुढे तुम्हाला पुढे दाखवतो मी. हे बघा, दाखवतो पुढे. त्याची अवस्था बघा काय. ही बघा, हा खड्डा बघा. म्हणजे जर जोरात पावसामध्ये पाणी भरलं ना, कोणाला कळणार पण नाही इकडे खड्डा येतो. आणि गॅरंटी बायकर तर पडेल फॉर शुअर. रात्रीचं कोणाला काय दिसणार पण नाही. तिकडे अवस्था आहे बघा. हा खड्डा बघा, हा खड्डा बघा. बिकट अवस्था. इव्हन पुढे गेलात ना, पुढे पण अवस्था खूप बिकट आहे. रस्ता म्हणजे पेवर ब्लॉक अक्षरशः निघाले. मला हे कळत ना, पेवर ब्लॉक का लावतात. तुम्ही डांबरीकरण करा, सिमेंट रस्ता राहावा ना, पेवर ब्लॉक कशाला लावतात यार. अशी अवस्था करायला. हे बघा, अशी अवस्था. म्हणजे बायकरची हाल होऊन जातील, गाड्यांची वाट लावून जातील फॉर शुअर. आणि गाड्यांचा खर्च काय गव्हर्नमेंट देणार आहे का? नाही ना. हे बघा. आणि जेवढं मला माहिती आहे ना, की हा रस्ता हल्लीच बनलेला आहे. आणि अवस्था काय झाली आहे. इतर विकटच आहे, पण पुढे सुद्धा विकट आहे. तर प्लीज अलिबागला कोण येत असेल तर गाडी जपून चालवा. आणि तेच झालंय, तेच सांगतोय मी. बघा, ते पण तेच म्हणते गाडीवाल्या, रस्त्याची अवस्था एवढी विकट. तर मंडळी, प्लीज जो प्रवास करायचा असेल अलिबागला, सांभाळून करा. आपली सुरक्षा आपल्या हातात आहे, गव्हर्नमेंट लक्ष देत नाही. अवस्था बघा, पुढे पण खराबच आहे. आणि रात्रीचं जपून चालवा. लक्षात ठेवा, हा ब्रिज जिकडे आपण लेफ्ट मारतो ना खाली यायला, आपला तो झाला अलिबागला, तो वाला पॅच खूप बेकार आहे.